मित्रांनो, मागील काही दिवसांपूर्वी नारायण मूर्तींनी एक स्टेटमेंट दिलं होतं की नॉर्मली लोकांनी आठवड्याचे 70 तास काम केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर नेटिझन्सने जो काही गोंधळ घातला त्यांच्या विरोधामध्ये तो सगळ्यांनीच आपण अनुभवलं. परंतु असं झालंय की सध्या त्या सगळ्या गोष्टींची बिचारा इन्फोसिसला नजर लागली की काय, कारण नॉर्मली कंपनीने एवढं चांगलं काम करून चांगले रिझल्ट दाखवले आणि आज अक्षरशः 5.5-6% डाऊन होतं सकाळी सकाळी. मग असं नक्की काय झालं इन्फोसिसमध्ये की एवढा तो खालच्या साईडला आलेला याच्यामध्ये नक्कीच इथे काय होतं की जेही एक लॉंग टर्मचा इन्व्हेस्टर आहे, ज्यालाही मार्केटमधून एक पैसा बनवायचा आहे, ओके, तो व्यक्ती आत्ताच्या कंडिशनला थोडा टेन्शनमध्ये असतो की आता काय केलं पाहिजे. तर काळजी करू नका, मी शंभूराज कामकरास तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी इन डिटेलमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे. आणि याच्या खाली मी एक कम्युनिटीची लिंक देतोय, ती जॉईन करा. तिथे वरचेवर जर काही ॲडिशनल वेबिनार असतील ना तर ते पण तुम्ही अटेंड करत राहता. मित्रांनो, आता येतो मेन आपल्या मेन टॉपिक याच्यामध्ये. आता इन्फोसिसमध्ये झालंय काय की नॉर्मली जर पाहिलं की काल रात्री ओके नॅसडॅक थोडा डाऊन होता, पण महत्वाची गोष्ट गडबड होती तिथे एडीआरची, कारण काल संध्याकाळी याचे रिझल्ट आले आणि चांगलं काम केलं. म्हणजे असं काही नाही की कंपनीचा परफॉर्मन्स एवढा स्टॉक पडण्या एवढा नक्कीच त्याच्यामध्ये खालवलेला नाहीये, परंतु एडीआर रात्री डाऊन होता. ओके, त्यालाच आपण म्हणतो अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट, की जो अमेरिकन मार्केटमध्ये लिस्टेड असतो. भारतातल्या काही कंपन्या आहेत की जसं इंडियामध्ये इन्फोसिस आहे तसाच तो अमेरिकन मार्केटमध्ये पण ट्रेड होत असताना म्हणतात इन्फोसिसचा एडीआर. तो पडला, त्याच्यानंतर याच्यामध्ये सेलिंग आलं. मग आता आपल्याला बघायचं की ऍक्च्युअली ह्याच्या मागची रिझन काय आणि का पडतो याच्यामध्ये. ओके, सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगतो. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की रिझल्ट चांगले येणे म्हणजे रिझल्टमध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की नॉर्मली आपल्या आकलेच्या बाहेर असतात, नॉर्मली सगळ्यांच्याच. काय असं म्हणेल मी तुम्हाला, याच्यामध्ये आपण काय बघतो, किती कंपनीला प्रॉफिट झाला, कंपनीचा सेल्स ग्रोथ किती झाले, की जे ॲज अन ॲव्हरेज इन्फोसिसची चांगलीच आहे याच्यामध्ये. परंतु याच्यामध्ये सध्याच्या कंडिशनला अमेरिकन मार्केटमध्ये थोडा एक डाऊन सेंट चालू आहे. तुम्ही जर गोष्ट ऑब्झर्व केली याच्यामध्ये, ओके, तुम्ही अमेरिकन मार्केटमध्ये जर एक ऑब्झर्व करत असाल याच्यामध्ये, तर त्यांचा जो नॅसडॅक आहे, नॅसडॅक सगळ्यांना माहिती त्याच्यामध्ये. ओके, नॅसडॅक जर तुम्ही टाकले याच्यामध्ये तर तुम्हाला येऊन जाईल एक नॅसडॅक 100 जर त्यांचा आपण बघितलं की इंडेक्स आहे की जो नॉर्मली तिथल्या आयटी कंपन्या जास्त इथं लिस्टेड आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी कंपन्या आपण म्हणू शकतो. तर तो ऑलरेडी तो पण डाऊन होता, ही पहिली गोष्ट याच्यामध्ये. ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये याच्यामध्ये. ओके, तर काही मोठी अशी काही निगेटिव्ह गोष्टी इन्फोसिसच्याच बाबतीत घडली असं नाहीये, परंतु ऍक्च्युली काय की अमेरिकेमध्ये थोडं वर्क लाईफ बॅलन्सला खूप महत्व आहे. इन्फोसिसमध्ये जे सांगितले नारायण मूर्तीने की तुम्ही 70 तासापेक्षा जास्त काम करा, अमेरिकन कल्चरमध्ये ते मान्य नाही, की मी म्हणतो की इंडियामध्ये पण अप्रॉक्स एवढं काम अपेक्षित नसतं लोकांना त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे थोडं तिकडे सेलिंग जास्त झालेलं आहे. ओके, वर्क लाईफ बॅलन्सिंग, कामाचे हवर्स, याच्यामुळे काही निगेटिव्हिटी तिकडे जास्त नॉर्मली आहे, त्याच्यामुळे नॉर्मली सेलिंग प्रेशर तिथे जास्त आहे. आणि एकंदरीत जर आपण इथे पाहायला गेलो तर इथे नॉर्मली येतो मी निफ्टी आयटी, सगळ्यांना ऍक्च्युली हा कुठला आहे की जो आयटीच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांचा एक इंडेक्स आहे. तर हा इंडेक्स पण ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये, म्हणजे अशी काही निगेटिव्ह गोष्ट नाही. आणि जर एक गोष्ट तुम्ही थोडंफार टेक्निकल कळत असेल याच्यामध्ये तर एक गोष्ट ऑब्झर्व करा की नॉर्मली तो कालचं जे क्लोजिंग आहे ना ते अप्रॉक्स त्या सपोर्टच्या जवळ होतं आणि त्याच्यानंतर आज पडलेलं आहे. म्हणजे काय, तर एक गोष्ट इथून लक्षात ठेवा, इन्फोसिस पडतो म्हणजे एक दिशादर्शक आहे, कारण तो भारतामधली 2 नंबरची आउटसोर्सिंग करणारी कंपनी आहे. आणि ज्या अर्थी हा पडतोय त्या अर्थी हा आयटी इंडेक्स दाखवतोय की आम्ही अजून खालच्या साईडला जाणार आहे. ओके, आपण स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेतोय, म्हणजे तुम्हाला एक डिसिजन पर्यंत येतो आता आम्ही काय केलं पाहिजे बाबा. ओके, तर याच्यामध्ये एकंदरीत अशी कंडिशन दिसतीये, तर जो पुढची लेवल आहे त्याची जवळपास 40,000ची, त्या लेवल पर्यंत हा स्टेप बाय स्टेप येणाऱ्या काळामध्ये जाईल. असं नाही की एकदमच खाली जाणार आहे, थोडं झिकझॅक, थोडा अजून एक बाउन्स येणार आहे. कारण इश्यू काय याच्यामध्ये, तर इथे खूप मोठा गॅप क्रिएट झालेला आहे. ओके, तर एकदा हा गॅप फिल करायचा एक प्रयत्न होईल आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तो खालच्या साईडला जाईल. परंतु आता आपल्याला इथे मोस्टली आपल्या इन्फोसिसकडे, आता इन्फोसिसची जर कंडिशन आपण याच्यामध्ये बघायला गेलो, ओके, इन्फी पुन्हा एकदा याच्यामध्ये मी ऍड करून घेतो. आपल्याला मोस्टली चर्चा करायची आपल्या इन्फोसिसच्या बाबत. ओके, आता इन्फोसिसकडे येतो, म्हणजे महत्वाच्या गोष्टी काय होत्या याच्यामध्ये की नॉर्मली वर्क लाईफ बॅलन्स आणि अमुक तमुक गोष्टीमुळे अमेरिकेत सेलिंग झालं. पण याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ट्रम्प राज आता जवळपास 20 जानेवारीपासून चालू होईल, म्हणजे त्यांची सत्ता येईल. आणि त्याच्यानंतर बोललं जातं याच्यामध्ये की तिकडे जी काही लोक कामाला जातात त्यांना जो काही विजा असतो ना त्याच्यामुळे थोडे स्ट्रिक्ट निर्बंध येणार आहेत, आणि हे निर्बंध आले तर त्याचा फटका जास्त भारतीय कंपन्यांना बसेल.
त्यामुळे IT सेक्टरमध्ये ऑलरेडी सेलिंग चालू आहे आपल्या. ओके, प्लस असं बोललं जाते की ती इंडियन कंपन्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स लावणार आहेत, कारण इंडियातल्या बऱ्याच कंपन्या अमेरिकन कंपन्यांवर भरमसाठ टॅक्स लावतात असं ट्रम्प यांचं विधान होतं आणि आम्हाला पण याची ऍक्शन घ्यायची आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या लक्षात आहे की आत्ताच्या कंडिशनला मार्केट एवढं पडतंय पण IT टॉपला होता आणि त्याच्यामुळे IT मध्ये सेलिंग चालू आहे आणि त्यातल्या सापडला बळीचा बकरा बनला इन्फोसिस. बाकीचे स्टॉक तर पडलेलेच आहेत परंतु इन्फोसिस जास्त त्याच्यामुळे पडलेला आहे. ओके, आता इथे काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट आपण थोडं चार्टकडे येऊया. टेक्निकल कंडिशन जर आपण याच्यामध्ये थोड्या पाहिला गेल्या तर मला एकंदरीत असं वाटतं की ते काही खूप भिण्याची गरज नाहीये. म्हणजे नॉर्मली जर तुम्ही पाहिला गेले तर इन्फोसिस मागच्या जवळपास एक वर्षामध्ये एका रेंज बाउंड झोनमध्येच आहे. काय खूप मोठा त्याने पल्ला नाही मारलेला. तुम्ही जर पूर्ण चार्ट बघितला तर तो रेंज बाउंड झोनमध्ये होता आणि ऍक्च्युली अजून त्या झोनमध्येच आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी याच्यामध्ये की इन्फोसिसची इथे जी काही सपोर्ट लेवल होती महत्वपूर्ण लेवल ती त्याने ब्रेक केली जवळपास 1850च्या आसपासची. ओके, म्हणजे आता एकतर काय करेल तो खालचा जो सपोर्ट झोन असेल त्याचा 1725चा, ओके, त्या दिशेने तो येणाऱ्या काळामध्ये असं झिगझॅग करत खालच्या साईडला जायचा प्रयत्न करेल. म्हणजे काय तर थोडा इथे मला बियरिश व्ह्यू ठेवणं गरजेचं फायदेशीर राहील. जर समजा तुम्ही लॉंग टर्मसाठी मार्केटमध्ये आला इन्फोसिसमध्ये तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो, त्यांनी ॲव्हरेजचा प्रयत्न करा, परंतु ज्या अर्थी हा गॅप बनलेला आहे तो फील करण्यासाठी पण वर येईल. क्लिअर आहे याच्यामध्ये? ओके, त्यामुळे इन्फोसिस किंवा IT कंपन्या, ओके, तर याच्यामध्ये मोठी गडबड नका करू. आता बऱ्याच जणांची गडबड काय होते, पडलाय म्हणजे लगेच घ्यायचा. ज्या अर्थी तो एवढा पडलाय म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर यायला सुरुवात होईल. ओके, कारण आपण फक्त बघणारी लोक आहेत नफा किती झाला आणि तोटा किती झाला, याच्यावर काही स्टॉक चालत नाही. बरेच फंडामेंटल इकॉनॉमिकल कन्सर्न्स चेंज होत आहेत. डॉलरची कंडिशन थोडी आपल्या अनफेवरेबल चालू आहे रुपयाच्या, तर त्याच्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट जाणवेल आणि तो येणाऱ्या काळामध्ये स्टेप बाय स्टेप येईल. तरी लक्षात ठेवा पुढचा 1700चा टप्पा त्यासाठी एक महत्वपूर्ण एक आधारभूत पातळी असेल आणि त्याच्याही खाली जातोय तर इन्फोसिस मग स्ट्रॉंग करेक्शन मध्ये जाईल. एक साधं सिंपल याच्यामध्ये हे आन्सर आहे तुम्हाला की ते काय केलं पाहिजे आताच्या कंडिशनला. तर सिंपल आहे, जास्त पॅनिक होऊ नका, तो अजून पण पडणार. कारण लक्षात ठेवा एवढा गॅप डाऊन होऊन पण आज स्ट्रॉंग सेलिंगची कॅन्डल बनली आहे, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. ओके, त्यामुळे याच्यामध्ये थोडं बियरिश व्ह्यू ठेवा असं मला नॉर्मली वाटतं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर इन्फोसिस बाबत काही प्रश्न असतील ना तर बिंदास कमेंटमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला प्रत्येकाने सांगायचं आणि आवडतं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.